मिळवून देण्याची भूमिका आहे। आणि या सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान आणि त्याचं राजकीय, सामाजिक, सार्वजनिक जीवनामध्ये त्याची उंची वाढवण्याचं काम निश्चितपणाने या पदाच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। यावेळेस महाराष्ट्रातील तरुण युवा पिढीला महाराष्ट्रामध्ये कार्यकारिणीमध्ये व जिल्हा कार्यकारिणीवर तुम्ही संधी देणार का? निश्चितपणानं लहुजी शक्ती सेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर आज कोणत्याही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पक्षाजवळ जी ताकद नाही ती अत्यंत कार्यक्षम युवकांची फळी, अत्यंत संघर्षशील लढाऊ बाण्याची फळी या संघटनेजवळ आहे। आणि म्हणून येणाऱ्या हा दौरा आजपासून 4 जुलैपासून यवतमाळपासून सुरू झाला। हा दुसरा जिल्हा वाशिम आहे। अशा पद्धतीचं संपूर्ण विदर्भ, विदर्भानंतर मराठवाडा, मराठवाड्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रानंतर उत्तर महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रानंतर कोकणचा काही भाग करून मुंबई भागामध्ये हा दौरा जाणार आहे। आणि येणाऱ्या 17 तारखेपर्यंत जवळजवळ संपूर्ण या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्याचा कार्यकर्त्याशी मनमोकळेपणानं संवाद साधून त्यांचं गाऱ्हाणं, अडीअडचणी, समस्या आणि त्यांच्यामध्ये ज्या आजपर्यंत ज्या वेगवेगळ्या सूचना संघटनेला करायच्या होत्या, नेत्यांना करायच्या होत्या, आजपर्यंत नेत्यांची भाषणं कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी ऐकली, समाज बांधवांनी ऐकली। मात्र महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा नियोजनपूर्वक कमी कालावधीमध्ये जास्त काम करण्याच्या दृष्टीनं सर्व कार्यकर्त्यांची क्षमता उपयोगात आणण्यासाठी आपण नियोजनबद्ध सूक्ष्म पद्धतीपासून तर अफाट पद्धतीपर्यंत आपल्याला हे नियोजन करायचं आहे। आणि ते नियोजन करण्यासाठी आपण या समाजातल्या होतकरू असणाऱ्या तरुण तडफदार सर्व कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात संधी देणार आहोत। येणाऱ्या 18 तारखेला साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंची स्मृती दिन आहे आणि घाटकोपरला त्या ठिकाणी चिरागनगरमध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंच्या कार्यकर्तृत्वाने आणि वास्तव्याने पावन असलेल्या त्या क्रांतीभूमीमध्ये असणाऱ्या अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला माल्यार्पण वंदन करून या दौऱ्याची सांगता होणार आहे। मात्र सांगता झाल्याबरोबर सन्माननीय राज्यातल्या सर्व राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून संवाद साधून आणि सन्माननीय विष्णुभाऊ कदमे साहेब यांच्याकडे राज्यातला संपूर्ण अहवाल कार्यकर्त्यांचं मनोगत त्या ठिकाणी ठेवला जाणार आहे। आणि निश्चितपणाने येणाऱ्या 1 ऑगस्ट पूर्वी या महाराष्ट्रामध्ये किमान एक जम्बो कार्यकारिणी आणि सर्व दृष्टीनं साम, दाम, दंड, भेद आणि विद्वत्तापूर्ण असणारी सर्व माणसं, त्यांची क्षमता उपयोगात आणणारी माणसं, अशा पद्धतीचे एक जम्बो कार्यकारिणी येणाऱ्या 1 तारखेच्या आत संपूर्ण पदाच्या जबाबदारीसह या ठिकाणी जाहीर करण्याचा मानस आमचा राहणार आहे। आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ असं मला आमच्या सहकार्यानं या ठिकाणी प्रचंड असा आशावाद आहे। महाराष्ट्रामध्ये जे माते समाजावर अन्याय अत्याचार होत आहे यावर प्रदेश अध्यक्ष प्रभारी असल्याच्या कारणामुळे जिल्हाध्यक्ष व तिथल्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही काय संदेश देणार? खरं तर अनेक प्रलंबित मागण्या, समस्या, प्रश्न सोबत घेत असतानाच ज्वलंत आणि ऐरणीवरचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रामध्ये मातंग समाजावरील वाढत्या अन्याय अत्याचाराचं प्रमाण। या वाढत्या अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढण्याचं एकमेव कारण आहे, आज मातंग समाज स्वाभिमानाची भाषा बोलायला लागलेला आहे। मातंग समाजाचा कार्यकर्ता हक्क मागायला लागलेला आहे आणि म्हणून इथल्या प्रस्थापित व्यवस्थेतल्या माणसांना स्वाभिमानाची भाषा करणारा, स्वतःच्या हक्काची भाषा करणारा, स्वतःच्या हातामध्ये झेंडा घेणारा आणि स्वतःचं स्वामित्व, स्वतःचं अस्तित्व या ठिकाणी पुढे करणारा समाज कार्यकर्ता संघटना या ठिकाणी लोकांना चालत नाही। आणि म्हणून निश्चितपणानं अशा प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताळावर भरभक्कमपणाने पुढे जाऊन या समाजातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला स्वाभिमान, स्वावलंबन आणि आत्मउद्धाराकडे त्याची वाटचाल करण्यासाठी ही संघटना स्वतःला झोपून देण्याशिवाय राहणार नाही। आणि निश्चितपणानं आपण त्याच्यामध्ये या संघटनेच्या माध्यमातून त्याच्यामध्ये यशस्वी होऊया। दादा, शेवटचा प्रश्न आहे की येत्या मागील काही 2019 मध्ये लहुजी शक्ती सेनेनं भारतीय जनता पार्टीला म्हणजे युतीच्या या मार्गदर्शनाखाली पूर्ण भारतीय जनता पार्टीला यश आलेलं आहे। 2024 मध्ये बी हे यश तुम्ही भारतीय जनता पार्टी सोबत राहणार का? या ठिकाणी अन्याय अत्याचाराच्या संदर्भात या दौऱ्यामध्ये आज जी सुरुवात केली या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मला त्या प्रश्नाकडे गेलं पाहिजे। आज वाशिम जिल्ह्यामध्ये येत असतानाच मला आपल्याला ज्ञात केलं पाहिजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या अन्याय अत्याचाराच्या घटना घडत असतानाच खास करून विशेषत्वाने ज्या जिल्ह्यामध्ये मी पदार्पण केलं या दौऱ्याचा कार्यकर्ता संपर्क संवाद दौरा हा ज्या ठिकाणाहून सुरू केला त्या ठिकाणी काही दिवसापूर्वी वर्षा आमटे नावाच्या आमच्या एका मुलीची त्या ठिकाणी अत्यंत क्रूरपणे त्या ठिकाणी अन्याय अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे। दुसरं प्रकरण आमचा
अनंत प्रल्हादरावजी दरोडे हा कोतवाल असणारा माणूस त्याच्याच कार्यालयामध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्याचा अवमान अपमान आणि त्याला त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी झालं. दुसरं प्रकरण, आणि अत्यंत मला चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्या समाज बांधवांना या ठिकाणी ज्ञात करायचं आहे की आज यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातल्या कोपरा गावामध्ये आर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल जवळजवळ 1 ते 2 वाजेच्या सुमारास कुमारी आरती डोंगरे नावाची आमच्या उमेशजी डोंगरे यांची छकुली, अत्यंत गोंडासारखी ही उमलती कळी, 5 वर्षाच्या आतलं जिचं वय आहे, त्या कोपरा गावातल्या ज्या गल्लीत ती राहत होती, वडील उमेश डोंगरे हे थरकळींच्या शेतामध्ये कामाला गेले होते. एका 15 वर्षीय युवकानं त्या ठिकाणी तिला उचलून घरामध्ये नेलं, कुकर्म करण्याचा प्रयत्न केला, तिच्यावर अन्याय अत्याचार झाला आणि म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणात लहुजी शक्ती सेना परिवारातील सर्व पदाधिकाऱ्यांनी तातडीनं ते गाव गाठलं, कोपरा गाव गाठलं, पोलीस स्टेशन गाठलं आणि ठाणेदाराला जाब विचारून त्या ठिकाणी उचित गुन्हे त्या ठिकाणी दाखल करायला लावलेले आहे. पुढची कार्यवाही करण्यासाठी लहुजी शक्ती सेना रस्त्यावर उतरण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारलेली आहे. हे सगळं करत असताना येणाऱ्या कालावधीमध्ये अशा घटना घडणारच नाहीत, किंबहुना अशा घटना करणाऱ्यांना फासावर लटकवण्याची भूमिका किंवा वेळ प्रसंगी कायद्यानं चालणारा हा मातंग समाज लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून कायदा हातात घेऊन इथलं शासन प्रशासन पोलीस यंत्रणा गोरं खातं जर आम्हाला न्याय देण्यासाठी कमी पडत असेल तर लहुजी शक्ती सेना त्या परिवाराला समाजाला न्याय मिळवून देण्याशिवाय राहणार नाही असा संदेश सुद्धा या संवाद संपर्क यात्रेच्या माध्यमातून आम्ही करतोय. हा एक भाग झाला. दुसरा आपण विचारलेला प्रश्न आहे राजकीय स्वरूपाचा. या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. महाराष्ट्राच्या निर्मितीचं 1 मे पासून आम्ही राहतोय. खास करून सातत्याने इथल्या प्रस्थापित व्यवस्था वेगवेगळ्या नावानं गोंडस नावानं जरी इथं राज्य करत असली तरी राजकीय भूमिकेच्या संदर्भात मातंग समाजाला पाहिजे त्या प्रमाणात त्याच्या न्यायाचा हिस्सा, न्यायाचा वाटा, त्याच्या लोकसंख्येप्रमाणात इथे आम्हाला इतकं द्या असं आम्ही काही मोघमपणानं संदिग्धपणानं मागत नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये जी तरतूद आहे, लोकसंख्येच्या प्रमाणात विधानसभेच्या जागा पाहिजे, लोकसंख्येच्या प्रमाणात तुमच्या लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही ठिकाणी जागा पाहिजे. दुर्दैवाने ते तसं होत नाही. मात्र सन्माननीय स्वर्गीय सोमनाथ भाऊ कांबळे यांनी राजकीय भूमिका स्वीकारत असताना आम्हाला सत्तेशिवाय शहाणपण चालत नाही. लहुजी शक्ती सेना परिवारामध्ये अनेक दिग्गज आहेत, विद्वान आहेत, शहाणपण आमच्याकडे आहे पण सत्ता आमच्याकडे नाही. आमच्या समाजाचे अनेक दिवसापासूनचे प्रश्न प्रलंबित लावणं गरजेचं होतं. ती लावण्यासाठी सन्माननीय लहुश्री विष्णुभाऊ कर्वे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोमनाथ भाऊच्या नेतृत्वामध्ये आणि पुढाकारानं आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत गेलो. मात्र भारतीय जनता आजपर्यंतच्या युतीमध्ये तडजोडीमध्ये आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आपल्याला समोर माहीत असलं पाहिजे की लहुजी शक्ती सेनेनं स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. लहुजी शक्ती सेनेचा साधा लहुसैनिक सुद्धा सत्तेमध्ये सहभागी झालेला नाही. याचं कारण असं आहे की सन्माननीय विष्णुभाऊंच्या शब्दानं आणि सोमनाथ भाऊंच्या पुढाकारानं पहिलं आमचं विनीत वाक्य ठरलं होतं की अगोदर समाजाला न्याय द्या, समाजाचे प्रश्न सोडवा, समाजाच्या मागण्या पूर्ण करा. समाजाला जर न्याय मिळाला तर त्यातल्या आपोआप व्यक्तीला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. आणि म्हणून लहुजी शक्ती सेनेनं राजकीय तडजोड जरी केली असली तरी इतर ठिकाणच्या ज्या तडजोडी होतात, जो स्वाभिमान गहाण ठेवला जातो किंवा ज्याच्यामध्ये समाज विकल्या जातो, ज्याला आपण उघड म्हणू, अशी भूमिका लहुजी शक्ती सेना परिवारानं कालही घेतली नाही, आजही घेतली नाही. आणि लहुजी शक्ती सेना परिवारानं ज्यांच्यासोबत तडजोड केली, आम्ही स्वाभिमानाची भाषा त्या ठिकाणी केली, त्यांच्याकडे सातत्यानं सामाजिक सार्वजनिक जीवनातल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. पण हे करत असताना आम्ही कधीही आमचं स्वामित्व, आम्ही कधीही आमचं स्वत्व आणि सत्व त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाकडे गहाण टाकलं नाही. अन्य अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. मुख्यमंत्र्याला म्हणजे चोळी बांगडीचा आहेर भरण्यासाठी आम्ही त्या रस्त्यावर उतरलेलो आहे. वेळ प्रसंगी आमची नग्न धावणारी लहुसैनिक आणि पदाधिकारी त्या मंत्र्याला धडकलेली आहे. आणि म्हणून आम्ही ज्यांच्या सोबत आहोत त्यांच्या सोबत आमची समाजाच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी, ते प्रश्न तडीस देण्यासाठी आम्ही ती भूमिका स्वीकारलेली आहे. निश्चितपणानं महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये या लहुजी शक्ती सेना परिवाराच्या माध्यमातून मागच्या निवडणुकीमध्ये वेगळे निकाल लागलेले आहे. मात्र सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला समाजाला
समाजाला पाहिजे त्या प्रमाणात संबंधित पक्षाकडून न्याय देण्यात आलेला नाही, ही प्रामुख्याने मी भूमिका उघड करत असताना येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणानं जर मातंग समाजाच्या या चळवळीच्या माध्यमातून आपल्या हक्काचे प्रश्न मार्गी लागत असतील, समाजाला योग्य न्याय मिळत नसेल, दौश्री विष्णू कसबे साहेबांनी राजकारणाचं खासदार आमदार किंवा मंत्री महामंडळ असेल, एखादी समिती असेल, मी घेणार नाही हे जाहीर केलेलं असलं तरी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यापाड्यात आणि शेवटच्या घटकातला माझा लघु सैनिक सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता त्याच्या पायावर उभा राहिला पाहिजे, त्याला प्रत्येक ठिकाणी आपली वेगवेगळ्या शासकीय समित्यांमध्ये संधी मिळाली पाहिजे, त्याला महामंडळाच्या माध्यमातून त्याच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, त्या सगळ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लहुजी शक्ती सेना जीवाचं रान करणार आहे आणि त्याच्यामध्ये मग हा पक्ष जवळचा तो पक्ष हे आम्ही पाहणार नाही, जो पक्ष समाजाला न्याय देईल तो पक्ष आमचा आहे। आमच्यासाठी बॅनर महत्वाचं नाही, आमच्यासाठी नेता महत्वाचा नाही, आमच्यासाठी जो समाजासाठी करणार आहे, समाजाची बांधिलकी असणारा जो पक्ष राहणार आहे त्या पक्षासोबत लहुजी शक्ती सेना निश्चितपणानं तडजोड करण्यासाठी या ठिकाणी काय मागे पुढे पाहणार नाही। वाशिम जिल्हा प्रतिनिधी शंकर पाटील खंडारे सह प्रफुल्ल भाऊ साठे, आपला जिल्हा प्रतिनिधी तथा मुख्य संपादक नितीन भाऊ थोरात।